भारतीय महिला क्रिकेटरसारखे जगभरात नाव कमविण्याचा बालवयात संकल्प करणारी आणि हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनासारखे देशासाठी खेळण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या एका 17 वर्षीय होतकरू महिला क्रिकेटपटूने नागपुरात आपले जीवन संपवले आहे. अदिती मोरेश्वर चौखंडे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची ही अकाली एक्झिट संपूर्ण क्रीडा जगताला सुन्न करणारी ठरली आहे. मूळची अकोला येथील असलेली अदिती आपल्या आई आणि भावासोबत नागपुरातील बजाजनगर भागात राहत होती. 10वी पास झाल्यानंतर क्रिकेटचे उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी ती नागपुरात आली होती. गेल्या 2-3 वर्षापासून ती विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCAच्या संघात निवड व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत घेत होती. नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत तिच्या भावाची निवड झाली, परंतु अदितीला संघात स्थान मिळाले नाही. हे अपयश तिला सहन झाले नाही आणि याच नैराश्यातून तिने राहत्या घरी गळफास घेत जगाचा कायमचा निरोप घेतला. घरातील खोलीची पाहणी केली असता माझी क्रिकेटसाठी निवड झाली नाही असे मर्मभेदी शब्द असलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. सदर मुलीसंदर्भात माहिती मिळताच बजाजनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यात क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती बजाजनगरचे ठाणेदार चेतन चव्हाण यांनी दिली आहे. आज सकाळी 5:30 वाजता दरम्यान अदिती मोरेश्वर चौखंडे व 17 वर्षे राहणार लक्ष्मीनगर जैन मंदिरजवळ या मुलीने आत्महत्या केल्याबाबतची आम्हाला माहिती भेटली. त्या माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता ते बॉडी ऑलरेडी मेडिकलला पाठवण्यात आलेली होती. सदर मुलगी ही प्रॉपर अकोल्याची राहणारी आहे. ती तिच्या आई आणि भावासोबत इथे राहत होती लक्ष्मीनगरला. मुलगी आता जेमतेम 12वी पास झाली होती, परंतु ती क्रिकेट अकॅडमीला प्रॅक्टिस करत होती. त्यानंतर 2-3 वर्षापासून मागील ते VCA सिलेक्शनसाठी मेहनत करत होती, परंतु तिचं सिलेक्शन होत नव्हतं. तर त्याच्यामुळे तिने एक सुसाईड नोट लिहिलं की मी खूप वर्षापासून प्रयत्न करत आहे पण माझं होत नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामुळेच तिने जीवनमापन आपलं संपवलेलं आहे. यानंतर एका गोष्टीचा गांभीर्याने विचार करावासा वाटतो. खेळ असो वा जीवन, हार जीत किंवा अपयश हा प्रवासाचा एक भाग असतो, पण मानवी जीवन त्याहून कितीतरी अधिक अमूल्य आहे. एका अपयशाने खचून न जाता धीराने संघर्ष करणे गरजेचे आहे. जर तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही असे नैराश्याचे विचार येत असतील तर वेळीच संवाद साधा आणि आधार द्या, कारण कोणतीही महत्त्वाकांक्षा तुमच्या या अमूल्य जीवापेक्षा मोठी असू शकत नाही. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.